नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडी एवनास अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण कालच म्हणजे 20 मे रोजी युपीएससीनं 2027 मध्ये ज्या परीक्षांचं एक वेळापत्रक आहे, ते परीक्षांचं वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि या परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये मुख्यत्वे त्यांनी युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा जी असते, ठीक आहे, किंवा नागरिक सेवा परीक्षा, याची पूर्व परीक्षेची तारीख काय आहे, याची मुख्य परीक्षेची तारीख काय आहे, कोणत्या दिवशी नोटिफिकेशन येणार आहे आणि शेवटला दिवस फॉर्म भरण्याचा कोणता राहणार आहे, म्हणजे 2027 मध्ये घेण्यात येणाऱ्या संपूर्ण परीक्षांचं वेळापत्रक युपीएससीनं काल जाहीर केलेलं आहे. त्यामध्ये मुख्यत्वे आपण युपीएससीच्या परीक्षेबद्दल तिथे डिस्कस करणार आहे. युपीएससी मधून जी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा होते, पूर्व परीक्षा, मग इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जे आहे, भारतीय वनसेवा, याची पूर्व परीक्षा कधी होते, मग सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा कधी होते आणि भारतीय वनसेवेची मुख्य परीक्षा कधी होते. यासोबतच जे युपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत ते सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस म्हणजे असिस्टंट कमांडंटचं जे पद असतं त्याच्यासाठी देखील एक एक्झाम घेतलं जाते आणि जास्त करून युपीएससीचं प्रिपरेशन करणारे विद्यार्थी त्या सुद्धा पेपरला सामोरे जातात. तर त्याचं देखील नोटिफिकेशन कधी येतं, त्याचं शेवटली तारीख काय असते आणि परीक्षा कोणत्या दिवशी घेतली जाणार आहे, याचं संपूर्ण वेळापत्रक युपीएससीने तिथं जाहीर केलं आहे. तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की युपीएससीची जी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनची पूर्व परीक्षा आहे, ती पूर्व परीक्षा युपीएससी कोणत्या तारखेला घेणार आहे, तर ती 23 मे 2027 या तारखेला ही परीक्षा होणार आहे. आणि ज्या पद्धतीने एमपीएससी राज्यसेवेमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा, ठीक आहे, एमपीएससी राज्यसेवेची परीक्षा आणि वनसेवेची परीक्षा सोबत होते, त्याच पद्धतीनं युपीएससी देखील सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा 2027 या दोन्ही परीक्षेची पूर्व परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येते, एकाच पद्धतीनं घेण्यात येते. आता या परीक्षेचे फॉर्म जे म्हणजे नोटिफिकेशन कधी येणार आहे, तर 13/1/2027 म्हणजे 13 जानेवारी 2027 ला नोटिफिकेशन येईल. म्हणजे तेव्हापासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाईल आणि कोणत्या तारखेपर्यंत चालेल, तर 2 फेब्रुवारी 2027 पर्यंत. ठीक आहे, तर 13 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 2 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरण्याची शेवटली तिथे वेळ राहणार आहे. आणि परीक्षा कोणत्या दिवशी येणार आहे, तर 23 मे 2027 या दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहे. आणि हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 2026 म्हणजे या वर्षाची युपीएससीची जी पूर्व परीक्षा आहे ती 24 मे ला आहे आणि पुढच्या वर्षीची 23 मे ला आहे. म्हणजे तब्बल आपण म्हणू की एक्झॅक्टली 1 वर्ष तिथे वेळ आहे. म्हणजे 1 वर्षापेक्षा 1 दिवस कमी दिलेला आहे, पण आपण म्हणू शकतो की ऑलमोस्ट 1 वर्ष आतापासून 2027च्या अटेम्प्टला आहे. म्हणजे जर तुम्ही युपीएससीचा जर प्लॅन करत असाल, ठीक आहे, तर तुम्हाला परीक्षेची सुरुवात आतापासूनच करणं फार आवश्यक आहे, कारण 1 वर्ष हा मिनिमम कालावधी आहे या परीक्षेचं प्रिपरेशन करायला. ठीक आहे, तर हे झालं पूर्व परीक्षा. आणि पूर्व परीक्षेचा पेपर एकाच दिवसाचा असतो विद्यार्थी मित्रांनो. एका दिवसात 2 पेपर होतात. एक पूर्व परीक्षेचा पेपर, एक सीसॅट, एक जीएसचा पेपर असतो 1 आणि दुसरा सीसॅटचा पेपर, दुसरा पेपर असतो. म्हणजे ज्या पद्धतीने एमपीएससी राज्यसेवा होते त्याच पद्धतीने युपीएससीचा देखील पेपर तिथं कंडक्ट केला जातो. आणि तुम्हाला माहित असेल की मागच्या वर्षीपासून एमपीएससी राज्यसेवा आणि युपीएससीचा दोघांचाही पेपर पॅटर्न, पेपर स्ट्रक्चर ऑलमोस्ट सेम झालेला आहे. सिलेबस जर आपण बघितला तर जवळपास 90 ते 95% सिलेबस युपीएससीचा एमपीएससीनंच कॉपी केलेला आहे. पण थोडा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे सिलेबसवर एमपीएससी राज्यसेवेचा, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर हे झालं पूर्व परीक्षेचा जो पेपर आहे तो 23 मे रोजी तिथं होणार आहे. आता याच्यानंतर एक्झाम, मुख्य परीक्षा जी आहे, तर मुख्य परीक्षेचा पेपर विद्यार्थी मित्रांनो जो सिव्हिल सर्व्हिसेस आहे तो वेगळा होणार आहे आणि आपल्या फॉरेस्ट सर्व्हिस किंवा भारतीय वनसेवेचा मुख्य परीक्षेचा पेपर वेगळा होणार आहे. आता सिव्हिल सर्व्हिसेसचा मुख्य परीक्षेचा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन 2027, हा पेपर होणार आहे 20 तारखेला, 20 ऑगस्ट 2027. म्हणजे तब्बल 5 दिवस ती परीक्षा चालणार आहे. तर 20 ऑगस्ट 2027 ला सिव्हिल सर्व्हिसेस मुख्य परीक्षेचा पेपर तिथे होणार आहे. आणि भारतीय वनसेवेचा जो मुख्य पेपर आहे, ठीक आहे, हा पेपर तुमचा होणार आहे नोव्हेंबर महिन्यात, म्हणजे 21 नोव्हेंबर 2027. आणि हा पेपर 7 दिवस तिथे चालणार आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे डेट्स तुमच्या जवळ आतापासून असले पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुम्ही प्लॅनिंग केली पाहिजे. कारण एकंदरीत जर आपण युपीएससीचा म्हणा किंवा एमपीएससी राज्यसेवेचा म्हणा जर प्लॅनिंग आपण करायचं असेल, तर मुख्य म्हणजे काय, तर आपल्याला मुख्य परीक्षेचा अभ्यास पहिले करावा लागतो आणि सोबत आपल्याला पूर्वचा अभ्यास तिथे करावा लागतो. म्हणजे तुम्हाला आतापासून जर तिथं प्लॅनिंग करायचं असेल तर पहिले तुम्ही मुख्यचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्यासोबतच तुमचा पूर्वचा अभ्यास तिथे चालत राहणार आहे. आणि हे झालं आता सिव्हिल सर्व्हिसेस बद्दल. याच्या व्यतिरिक्त जी एक परीक्षा मी तुम्हाला सांगितली की जनरली युपीएससीचे ऍस्पायरंट देतात, ठीक आहे, ते म्हणजे सीएपीएफ असिस्टंट कमांडंटची परीक्षा, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस एक्झामिनेशन 2027. याचे जे फॉर्म्स आहेत ते 17 फेब्रुवारी 2027 ला सुटणार आहेत. म्हणजे नोटिफिकेशन त्या दिवशी येईल. आणि कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही भरू शकता, शेवटली तारीख आहे 9 मार्च 2027 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि असिस्टंट कमांडंटचा जो पेपर आहे सीएपीएफचा तो होणार आहे विद्यार्थी मित्रांनो जुलै महिन्यात 4 जुलै 2027.
27 या तारखेला असिस्टंट कमांडंटचा तुमचा पेपर होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे ज्या प्रमुख परीक्षा आहे, या प्रमुख परीक्षा तुम्ही तिथं माहीत ठेवल्याच पाहिजे. आणि जनरली युपीएससी प्रिपरेशन करणारे युपीएससी सीएससीचा जर विद्यार्थी अभ्यास करत असेल तर युपीएससी सीएससी सोबत भारतीय वनसेवा आणि त्यासोबत असिस्टंट कमांडंटची जी परीक्षा असते सीएपीएफ वाली, ही सुद्धा परीक्षा जास्त करून विद्यार्थी तिथं अपियर होतात. आणि हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर युपीएससी परीक्षेसाठी प्लॅनिंग करायचं असेल तर आतापासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे. त्याच्या अनुषंगाने ऑलरेडी आपण एक व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेला आहे की 1 वर्षात युपीएससीला जर तुम्हाला सामोरे जायचं असेल तर तुम्हाला काय प्लॅनिंग केलं पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, आतापासून तुम्ही कोणत्या सब्जेक्टवर भर दिली पाहिजे आणि उत्तर लिखाण कधी करायचं, कशा पद्धतीनं करायचं, याचा संपूर्ण एक व्हिडिओ आपण तिथे बनवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आवर्जून तुम्ही तो नक्की तो व्हिडिओ बघायलाच पाहिजे जर तुम्ही युपीएससी परीक्षेचं प्लॅनिंग करत असाल तर. ठीक आहे, तर हे झालं नोटिफिकेशन बद्दल. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला युपीएससीचा सिलेबस कसा असतो, युपीएससीची बुक लिस्ट काय आहे, या संदर्भात काही तुम्हाला माहिती हवी असेल तर हा माझा वैयक्तिक नंबर आहे 8806242059. सरळ तुम्ही मला कधीही व्हॉट्सअपवर किंवा डायरेक्ट कॉल जरी केला तरी चालेल. तुम्हाला तुमच्या पूर्ण शंकाचं निरसन या कॉलवर करून युपीएससी परीक्षा असू द्या किंवा एमपीएससी राज्यसेवा असू द्या, कोणत्याही परीक्षा संदर्भात तुमच्या मनात ज्या काही शंका कुशंका असतील तुम्ही सरळ मला कॉल करून तिथे विचारू शकता. आणि मी अजून परत रिपीट करतोय, इथून तब्बल आपल्याकडे युपीएससी परीक्षेसाठी 1 वर्ष आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही युपीएससीचा अभ्यास करू इच्छित असाल, इंग्रजी माध्यमातून असू द्या किंवा मराठी माध्यमातून असू द्या, कोणतेही डाऊट तुमच्या मनात असतील, कोणत्याही शंका तुमच्या मनात असतील तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल उचला आणि या नंबरवर सरळ मला वैयक्तिक कॉल करू शकता. मी स्वतः इथे तुम्हाला मार्गदर्शन करायला अवेलेबल राहील. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा, जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवेचा अभ्यास करत असाल आणि आता जर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की एमपीएससी राज्यसेवा आणि युपीएससी यांचा सिलेबस ऑलमोस्ट सेम झालेला आहे, जवळपास 90 ते 95% सिलेबस सेम आहे. म्हणजे काय, जर तुम्ही एमपीएससीचा राज्यसेवेचा जर अभ्यास करत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला युपीएससी मध्ये होऊ शकतो आणि युपीएससीचा अभ्यास करत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला एमपीएससी राज्यसेवेमध्ये हमखास तिथं होणारच आहे. तर जी आमची एमपीएससी राज्यसेवा आणि युपीएससीची मराठीची बॅच आहे त्याचं नाव विद्यार्थी मित्रांनो समर्पण आहे. ही बॅच जेमतेम 29,999 मध्ये अवेलेबल आहे आणि ही आमची टीम आहे. याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर तिथे वेगवेगळ्या फॅकल्टीज आहे. काही फॅकल्टीज दिल्लीच्या आम्ही तिथे मागवतोय की जेणेकरून तुम्हाला एकदम युपीएससीच्या लेवलचे जे नॉलेज आहे ते नॉलेज तुम्हाला तिथे मिळालं पाहिजे आणि तसा अप्रोच तुम्हाला मिळाला पाहिजे की जेणेकरून तुम्ही एकाच अटेम्प्टमध्ये तुमचा तिथं रिझल्ट निघाला पाहिजे. अशा प्रकारचा प्लॅनिंग पूर्ण आम्ही या बॅचमध्ये तिथं केलेला आहे. आणि मिनिमम क्रायटेरिया प्रत्येक शिक्षकाचा आमचा आहे की प्रत्येक शिक्षकांनी किमान युपीएससी किंवा एमपीएससी राज्यसेवेचा एक वेळा तरी इंटरव्ह्यू दिलेला असला पाहिजे. कारण ज्या व्यक्तीने युपीएससीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे तोच व्यक्ती तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करू शकतो आणि तोच व्यक्ती तुमच्या यशाची तिथं खात्री घेऊ शकतो. म्हणून आम्ही हे सगळं करतोय विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला इंग्रजीमध्ये युपीएससीचं प्रिपरेशन करायचं असेल किंवा इंग्रजीमध्ये जर तुम्हाला एमपीएससी राज्यसेवेचं प्रिपरेशन करायचं असेल तर ती आमची बॅच आहे, ती आहे अभियान. ठीक आहे, ही बॅच जर तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्हाला ही बॅच ऑफलाईन लावायची असेल तर आमचे 2 सेंटर्स आहे, एक पुण्याला आणि एक नागपूर आहे. या 2 सेंटरपैकी तुम्ही कोणत्याही सेंटरला जाऊन ऑफलाईन मध्ये देखील ही बॅच तिथं लावू शकता. आता फीचर्स कोणते आहे हे बघा, या दोन्ही बॅचचे जे आमचे फीचर्स आहे, पहिले म्हणजे या दोन्ही बॅचमध्ये आम्ही पूर्व आणि मुख्य प्लस मुलाखत या तीनही गोष्टी त्याच्यामध्ये इंटिग्रेट केलेल्या आहे. म्हणजे आमच्याकडे जी बॅच आहे ती इंटिग्रेटेड बॅच आम्ही चालवतो. लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग, म्हणजे रेकॉर्डिंगवर कोणत्याही प्रकारचं बंधन राहणार नाही. जसं आता आम्ही पुष्कळशा अकॅडमीज म्हणतात की फक्त आम्ही रेकॉर्डिंग अनलिमिटेड देतोय, पण ते नंबर ऑफ यूजवर लिमिटेशन लावतात. अशा कोणत्याही प्रकारचं बंधन इथे असणार नाहीये. लाईफ टाईम व्हॅलिडिटी या कोर्सची तुम्हाला दिली जाणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज, म्हणजे पहिले आम्ही काय करतो, पहिले आम्ही एनसीआरटी कव्हरेज किंवा एनसीआरटी बालभारतीचा जो एक फाउंडेशन आहे तो पहिले आम्ही तुम्हाला देतो, जेणेकरून तुमचा पाया मजबूत झाला पाहिजे. आणि तुमचा एकदा पाया मजबूत झाला मग त्याच्यावरती तुमच्या ऍडव्हान्स कन्सेप्ट तुम्हाला आपोआप किंवा एकदम सोप्या पद्धतीने ते समजतील. त्यानंतर मुख्य गोष्ट म्हणजे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. एकदा फाउंडेशन झालं तर फाउंडेशन नंतर जेव्हा तुमचे मुख्य विषय सुरू होतील तेव्हा तुमचं उत्तर लिखाणाच्या प्रॅक्टिसवर तिथे भर दिली जाईल. पीवायक्यू अनालिसिस केले जाईल, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मेंटरशिप. विद्यार्थी क्लास करून झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा, कशा पद्धतीनं करायचा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की 1 वर्षाचं नियोजन तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं ही सगळी माहिती तुम्हाला तुमचा मेंटर देईल. आणि ह्या सगळे फीचर्स तुमच्या त्या स्पेसिफिक बॅच अंतर्गत, समर्पण असू द्या किंवा अभियान असू द्या, या दोन्ही बॅच अंतर्गत हे सेम फीचर्स आम्ही तिथे टाकलेले आहेत. तुम्हाला या बॅच संदर्भात जर काही माहिती हवी असेल हे आमचे नंबर दिलेले आहेत, इथे तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. सध्या आता ऑफर चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला वैयक्तिक कॉल करा. किती कमीत कमी फी येऊ शकते ते मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगू शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की अशा प्रकारचे इम्पॉर्टंट अपडेट्स जर तुम्हाला मिळवायचे असतील तर हे आमचं युपीएससी चॅनलचं टेलिग्राम चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्ही इथे स्कॅन करून ते चॅनल जॉईन करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देखील त्याची लिंक दिलेली आहे. एमपीएससीचं जे आमचं चॅनल आहे ते हे आहे, अगेन
व्हिडिओ पॉज करा, हे स्पेसिफिक QR कोड स्कॅन करा आणि एमपीएससी चॅनल देखील जॉईन करू शकता. म्हणजे जे काही एमपीएससीच्या नोटिफिकेशन आहेत तिथे पडतील आणि युपीएससीच्या नोटिफिकेशन युपीएससीच्या चॅनलवर इथं पडतात. त्या व्यतिरिक्त आमची एओनास अकॅडमीची ऍप आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आमचा एओनास ऍप डाउनलोड करू शकता आणि आमचे जे फ्री कोर्सेस आहेत ते तुम्ही अवेल करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला हा कोर्स ऑफलाईन मध्ये जॉईन करायचा असेल तर आमचे 2 सेंटर्स आहेत, पुण्याचं आणि एक नागपूरचं. तुम्ही सरळ त्या सेंटरला जाऊ शकता, त्याचे सुद्धा ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. आणि सर्वात अल्टिमेटली म्हणजे काय तर परत सांगतोय, तुम्हाला कोणत्याही परीक्षे संदर्भात एमपीएससी असू, राज्यसेवा असू द्या, युपीएससी असू द्या, कोणत्याही परीक्षे संदर्भात कशाही प्रकारचा छोट्यातला छोटा जरी डाऊट असेल, कोणत्याही प्रकारचा शंका कुशंका असतील, काही डाऊट्स असतील, सरळ मोबाईल उचला आणि या माझ्या वैयक्तिक नंबरवर मला फोन करा 8806242059. तुम्हाला कोणत्याही डाऊटचं तुमचं निरसन या नंबरच्या माध्यमातून तुम्ही तिथं होऊ शकतं. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.